नाव सांगा. मी महादेव भगवान पालवे राहणार मांडवे. हा मांडव्याचे मी तंटामुक्त अध्यक्ष. हा मांडवेचा सण हा खूप दिवसापासून परंपरेने चालत आलेला सण आहे. आज नागपंचमीच्या सणा दिवशी जो बाराचा जो कार्यक्रम असतोय हा मांडवा आणि फोंडशिरस या दोन गावाच्या सीमेवर होणारा सण असतो. पूर्वी खूप जुना इतिहास आहे. जुने लोक सांगते की नागाबागाई दोन या महिला होत्या की अशा नागपंचमीच्या बाराच्या दिवशी त्या बार खेळत असताना त्या दोघींची खूप मोठी भांडणं झाली आणि त्या बार खेळत असताना भांडणं खोत करत असताना त्या दोघी पण मांडवे आणि फोंडशिरस शिवाय त्यांचा मृत्यू झाला. तेव्हापासून त्या भागाला पण नाव आहे नागाबागाई म्हणून आणि तेव्हापासून हा सण परंपरेने चालत आलेला हा सण आहे. अशी ही मांडवे गावची आजपर्यंत काय करतात महिला? आज का आता हे आज बारच खेळणार आहेत. म्हणजे आज एक पूर्ण गाव असते. गावात त्या दोन समाजाच्या दोन पार्ट्या असतात. त्या एका समाज एक इथंच आपल्या ह्या शाळेवरतीच काय मैदान करतात? युद्ध. युद्धच करतात आता. आणि महिलांचं असं युद्ध असतं की ते असं काही खरोखर नाही. एक ह्याच्यात नसते आपल्या विनोदात युद्ध असते हसत खेळत. त्याच्यामध्ये काय ते सिरियस नसते आणि मोठा भांडणाचा वाद पण नसते. आणि हे युद्ध संपल्यानंतर ज्यावेळेस सगळ्या महिला जाते त्यावेळेस एक जाताना एक आमच्या मांडवे गावची काय मोठी प्रतिष्ठित व्यक्ती आहेत किंवा जे व्यावसायिक आहेत किंवा ते पुढार आहेत त्या लोकांना एक विनोदी शैलीत एक शिवायचा कार्यक्रम असतो. तर हा एक परंपरेने एक जोपासलेला मोठा कार्यक्रम आहे. पुढारी मध्ये येतात यामध्ये. त्या पुढारी सगळे येतात मध्ये सोडवतात एकोप्यानं सगळे. सोडवायला आल्यावर काय होतं? पुढाऱ्यांना मारलं. हो पुढाऱ्याला पण मार बसतो. आनंदाने घेतात. हा त्यातनं खूप आनंद मिळतो. त्याच्यामध्ये चांगले फोक असतात त्याचे मार बसतात. त्याचे 2-3 दिवस तर जात नाहीत. जीवनातली कटुता संपली लागली. हा ह्या खेळामुळे जे कटुता आहे जे काय वैरत्व आहे ह्याच्यामध्ये सगळं मिटून जातं आणि एकोपा राहतो पूर्णपणे.